नमस्कार. मातांग्लास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. शिंदखेडा येथील कपास निगम CCI अंतर्गत हमीभावाने कापूस खरेदीची प्रक्रिया सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू करण्यात आली असून शहरातील रेल्वे स्टेशन जवळील वर्धमान कोटेक्स जिनिंग येथे खरेदी कार्यान्वित आहे. तसेच कपास किसान पवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्या तारखेपासून कापूस विक्रीसाठी आणता येईल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी दिली. हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि ज्यांची कागदपत्रे बाजार समिती व भारतीय कपास निगमकडून तपासून मान्य झाली आहेत अशा शेतकऱ्यांनी पवरील स्लॉट बुकिंग लिंकवर जाऊन आपली विक्रीची तारीख आणि वेळ निश्चित करावी. ठरविलेल्या तारखेनुसार कोरडा व स्वच्छ कापूस विक्रीसाठी आणावा असेही त्यांनी सांगितले. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळलेल्या शेतकऱ्यांनी कपास किसान पवर आवश्यक दुरुस्ती करून नोंदणी पूर्ण करावी. कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी बाजार समिती दोंडायचा किंवा उपबाजार शिंदखेडा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती नारायण पाटील, उपसभापती रमेश खैरनार तसेच संचालक मंडळ व सचिव यांनी केले आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप मोबाईलवर डाऊन करणे, चालू हंगामातील कापूस लागवडीची असलेला 7/12 उतारा तसेच आधार कार्ड व स्वतः फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. तरी शेतकऱ्यांनी वर्धमान कोटेक्स जिनिंग शिंदखेडा रेल्वे स्टेशन जवळील या जिनिंग येथे संपर्क साधून आपला कापूस आणून या ठिकाणी विक्री करावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे. तर या ठिकाणी खरेदी केंद्राची सुरुवात झाली असून यावेळी वर्धमान कोटेक्स मालक रोशन तात्या, जितेंद्र जैन, CCI अधिकारी गजानन पिसे, शेतकरी महेंद्र बाफना, भाऊसाहेब पाटील, जयसिंग गिरासे, महेंद्र पाटील, परेश वाणी, पंकज पाटील, राजेंद्र कर्नावट आदी सर्व अधिकारी शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता. आज दिनांक वर्धमान कॉटेक्स परसामळ तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे CCI कापूस खरेदी केंद्र चालू झालेले आहे. तरी शेतकऱ्यांना आव्हान आहे की कोरडा कापूस वर्धमान कॉटेक्स जिनिंग येथे आणावा. CCI मार्फत खरेदी चालू झालेली आहे. 12च्या आत माउचर CCIची प्रोसेसिंग अशी आहे. पहिले 7/12 उतारा, आधार कार्ड, त्याच्यानंतर फोटो, इथं रजिस्ट्रेशन करून स्लॉट बुकिंग करून घ्यावा. स्लॉट बुकिंग केल्यानंतर आपल्याला ॲप्रुव्हल मार्केट देते. मार्केटकडून ॲप्रुव्हल झाल्यानंतर CCIवरून ॲप्रुव्हल दिल्यानंतर स्लॉट बुकिंग होतो. स्लॉट बुकिंग झाल्यानंतर मोबाईलमध्ये तारीख येऊन जाते, टाईम येऊन जातो, वार येऊन जातो. शेतकऱ्यांना परेशान होण्याचं काहीच कारण नाही. तरी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त कोरडा कापूस आणावा. खराब माल आणू नये. खराब माल आणल्यास CCI परत करते. उतार्यावर 25-26 कापूस पीक पाणी लावलेला पाहिजे. ऑनलाईन तेच उतारा ग्राहकाला जाईल. तरी प्रमाण हेक्टरी 11 क्विंटल हे आहे. तर ते वाढवावे शासनाने अशी मी विनंती करतो शेतकऱ्यांकडून. धन्यवाद. दिव्याखाली अंधार असा प्रकार सध्या धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात दिसून येतोय. कारण महानगरपालिकेमार्फत झालेल्या रस्त्यांचं पित्तळ यंदाच्या पावसाळ्यात उघड झालंय. या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी धुळेकर जनता करत आहे. धुळे शहरातील स्टेशन रोड ते डीमार्ट पर्यंतचा रस्ता लहान मोठ्या खड्ड्यांनी जर्जर झाला आहे. दुचाकीधारक महिला आणि विद्यार्थी या गजबजलेल्या रस्त्यावरून जात असताना खड्ड्यात पडतात आणि जखमी होतात आणि महानगरपालिकेच्या नावाने शिमगा करतात. महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिकेचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती एवढेच नव्हे तर आदी विविध विभागातील अधिकारी या खड्डामुक्त रस्त्यातून ये जा करतात. परंतु धोकादायक खड्ड्यांची व्यवस्था होऊ शकत नाही. या रस्त्यावरील मुरुम माती देखील निघून जात असल्याने रस्त्यावर संपूर्ण खड्डे पसरलेले दिसून येत आहेत आणि त्यासोबतच रस्त्यावर खडे देखील पसरलेले दिसून येतात. त्यामुळे काही वाहने पंक्चर होतात तर काही वाहने स्लिप होऊन अपघाताच्या घटना समोर येतात. स्टेशन रोड आणि डीमार्ट पर्यंतच्या या रस्त्यावर सध्या हीच समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यात खड्ड्यांचे अस्तित्व देखील ठायी निर्माण झाल्याने रात्री बेरात्री ये जा करणारे वाहनधारक या खड्ड्यात पडतात आणि जखमी होतात.
या संदर्भाच्या अनेक तक्रारी वाहनधारकांच्या परिसरातील नागरिकांतर्फे केल्या गेल्या असल्यावर देखील आज पावेतो या तक्रारीची दखल या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलीच नाही असे बोलले जात आहे। या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा पुढील घटनांना संबंधित विभाग जबाबदार राहील असे देखील परिसरातील नागरिकांसह वाहनधारक बोलू पाहत आहेत। सुनील गवळी, सहसंपादक। नंदुरबार येथील देवगोई घाटात स्कूल बस कोसळल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही स्कूल बस तब्बल 100 ते 150 फूट खोल असलेल्या या दरीत कोसळली आहे। या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी आहेत। बसमध्ये मेहुणबार येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी होते। दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने ही शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती आणि याच वेळी हा अपघात झालाय। स्कूल बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी असल्याची माहिती वर्तवली जात होती, त्यामुळे मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे। अपघात इतका भयानक होता की अक्षरशः स्कूल बसचा चक्काचूर झाला आहे। हा अपघात स्कूल बसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। बाळा गांगुर्डे, देऊळ बुद्रुक प्रतिनिधी। समाजाला दिशा देण्याचं काम ब्राह्मण समाजाचं आहे, त्यामुळे परशुराम महामंडळाच्या कामाची नोंद इतिहासात होईल असे पारदर्शक काम सुरू आहे, असा विश्वास देत ब्राह्मण समाजाने नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे असा सल्ला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी दिला। श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळातर्फे सैनिक लॉन्स येथे विद्यार्थ्यांचा यश गौरव, ज्येष्ठ आणि पुरोहितांचा सन्मान सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। व्यासपीठावर आमदार अनुप अग्रवाल, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, भागवताचार्य खगेंद्रजी महाराज, बहुभाषी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुळे, ब्राह्मण संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक रणवरे, मंडळाचे अध्यक्ष आर.डी. जोशी, सचिव विजय पाठक, पी.ए. कुलकर्णी, प्रीती जोशी, मेघश्याम दीक्षित, राजश्री मुळे, विनोद कुलकर्णी, प्रकाश जोशी, देवेंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार अनुप अग्रवाल यांनी शहरात समाजासाठी परशुराम चौक तयार करण्याचे सांगितले, तर दीपक रणनवरे यांनी मनोगतातून समाजाने एकजुटीने राहण्याचे आवाहन केले। यानंतर खगेंद्र महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळ पुढे आयोजित गौरव आणि सत्कार सोहळा 2025। आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कॅप्टन आशिषजी दामले साहेब, अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ, कॅबिनेट मंत्री दर्जा डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई, आमचे सुरेशजी मुळे साहेब, दीपकजी रणवरे साहेब, आपले धुळ्याचे लाडके आमदार, धर्मयोद्धा आमदार साहेब, अनुपजी अग्रवाल साहेब, खगेंद्रजी महाराज हबप, भागवत कथाकार हे आज सगळे उपस्थित होते। हा जो काही आमचा भला मोठा आज आहे ना, आमच्या समाजाकडनं आज जो आयोजित कार्यक्रम केलेला होता, सगळ्यांनी उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेले होते। ज्यांनी वयाची 75 पूर्ण केली आहे, लग्नाची ज्यांनी 50 गाठलेली आहे, जे आमचे पुरोहित वर्ग जे नियमित कष्ट करत असतात, धर्मासाठी काम करत असतात, त्यांच्या पत्नी त्याच्यामध्ये त्यांना मोठी साथ देत असतात, त्यांचाही सत्कार करण्याचं समाजाच्या वतीनं आम्ही ठरवलं आणि त्यांनी त्या समाजासाठी सगळं पुरोहित वर्ग आज उपस्थित राहिला। विद्यार्थीगण असतील, ज्यांनी काही विशेष कार्य केलेलं आहे, त्यांचाही आज आम्ही इथे सत्कार आयोजित केलेला होता। सगळं समाज आज आमच्याला इथे उपस्थित होता। सगळ्या समाजाकडून एक चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि समाजाच्या माध्यमातून एकता असणं असेल, यापुढे संघर्ष असतील, या पद्धतीनेच आपल्याला समाजाला पुढे जायचं आहे असा संदेश या कार्यक्रमाद्वारे आम्ही समाज आणि समाजातील जे काही इतर काही घटक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेरमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे।
भाजपाचे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत विविध पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पार्टी पिंपळनेरचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की पिंपळनेर भाजपा निवडणुकीबाबत प्रचंड उत्साह आहे। विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला, त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले पाहिजे। राज्यातील प्रत्येक तालुक्याला न्याय देण्याचं काम करीत आहेत। प्रत्येक गावात विकासाची कामं करून विकसित महाराष्ट्र घडवित आहेत। भाजप कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, कारण पिंपळनेरसह धुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकेल व पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागात कुणी इच्छुक आहे, लोकांची कोणाला पसंती आहे, तसेच निवडणूक येण्याच्या समतेनुसार उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले। या सहज विचार सभेच्या व्यासपीठावर माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, उपाध्यक्ष प्राध्यापक सविता पगारे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, ज्येष्ठ नेते ईश्वर बोरसे, धुळे बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, माजी सभापती बाजीराव पाटील, भाऊसाहेब देसले, सरचिटणीस प्रदीप कोठावदे, प्राध्यापक सविता पगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधामती ताई गांगुर्डे, मोहन सूर्यवंशी नेरकर, मंडळ अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, जिल्हा भाजपा सदस्य बापू खैरनार, माजी पंचायत समिती सदस्य संजय ठाकरे आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोलता बोलून गेले की आम्ही कुणाल बाबांच्या बरोबर आता कायमस्वरूपी मरण्यापर्यंत आहोत। कुणाल बाबा जोपर्यंत बीजेपी मध्ये आहेत तोपर्यंत मी कुणाल बाबांच्या बरोबर आहोत। आज मी तुम्हाला सांगून टाकतो की मी जोपर्यंत बीजेपी मध्ये आहे असं बोलायचंच नाही। आता मी सुद्धा कायमस्वरूपी बीजेपी मध्येच आहे, हे तुम्ही कायमस्वरूपी समजून घ्या। मी सुद्धा आता कुठे इकडे तिकडे जायच्या विचारामध्ये नाही, कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण ते खरं लिहिणं झाले रावानं तर ते पक्क रावानं। मला परवाच काय कोण सांगू, हा ती गाडी बाजीराव दादा सांगितलं आणि साखर दिली जायची पनीर जास्त जवळ येऊन राहिला तो, एवढं मी जास्त जवळ येत चालत नाही, माझं थोडंसं लांब बोलायचं। नाना मला म्हणत होते म्हणे म्हणे बाबा आज ती काँग्रेस उभाठा मनसे सर्व एक राहणार नाही, काय सांगणार नाना? हा आणि आता अजितदादावरची केस टाकी दिली म्हणे, हो अजितदादा आणि शिंदे मी काँग्रेस बरोबर जावं शकत म्हणे, या सगळ्या एक मिनिट पाठा पाडतील म्हणे। मी म्हणतो नाना मी काही उत्तर दिलं नाही, मी फक्त अशी दिलं। नाना आता एवढं लोकेशला तुम्ही मी उत्तर सांगितलेस, त्या सर्वांचा एक वीज आहे ना, आधी कोणी काय एक वीज आहे ना, आपण ज्याने येईल सगळं आधी भरे दमपर्यंत आपण त्याने जावं नाही। आधी भारतीय जनता पक्षाने ताकद वाढवा करतं, जे करू शकतं ते सर्व करत। आणि मला माहित आहे की येणारा काळ हा आपलाच आहे आणि आपल्या दृष्टीने ह्या चांगल्या गोष्टी सर्व आता घडत चालल्या आहेत। गेल्या 2-3 महिन्यात चालक व वाहनधारकांनी आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्या वाहनास HSRP नंबर प्लेट बसवून घेणे बंधनकारक आहे, असे आवाहन महाराष्ट्र शासन विभागाकडून करण्यात आले आहे। HSRP प्रणालीमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आणि लेझर कोड यांसारख्या वैशिष्ट्यांसह अशा नोंदणी प्लेट्स असतात की ज्यात छेडछाड करून बदल करता येत नाही। यामुळे त्या वाहनाशी संबंधित गुन्ह्यांचे परीक्षण आणि प्रतिबंध करण्यासाठी HSRP नंबर प्लेट पूर्णपणे सहाय्यक ठरतात। महाराष्ट्र राज्यातील ज्या वाहन मालकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी आपल्या वाहनांची नोंदणी केलेली आहे त्यांनी आता या सूचनांचे पालन करणे आणि त्यांच्या वाहनांवर HSRP लावणे अनिवार्य आहे। धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबत सायबर फसवणुकीचा गंभीर प्रयत्न करण्यात आला होता, मात्र प्राध्यापक शरद पाटील यांनी ही बाब फसवणुकीची असल्याचं लक्षात घेत त्यांनी तात्काळ सायबर कायदा तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांची भेट घेऊन ॲडव्होकेट भंडारी यांनी तत्पर कारवाई करण्याचं ठरवलं। तरी सदर बाबीनंतर ॲडव्होकेट भंडारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणालाही असे जुन्या इन्शुरन्स पॉलिसी संबंधित KYC अपडेट करण्यासाठी फोन कॉल्स येत असतील तर त्याची सर्वप्रथम पूर्णपणे पडताळणी करावी व त्यानंतरच सदर बाबीवर विश्वास ठेवावा।
जर आपल्यासोबत असे फ्रॉड झाले असतील तर 1930 व 1945 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तात्काळ तक्रार नोंद करावी, कारण सतर्कता आणि पडताळणीमुळे लाखोंची फसवणूक टळू शकते. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.